शिवडी मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र शाखांना भेटी देणार आहेत आणि हे मराठी माणसासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र असल्याची टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे। याच विषयी चित्रा वाघ यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। बघूया। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दोन ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची वाघीण मैदानात उतरली आहेत। अर्थात चित्रा वाघ ज्या भाजपच्या आक्रमक नेत्या आहेत। ताई, पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। शिवडी, लालबाग ठाकरेंचा बालेकिल्ला आणि तिथे तुम्ही असं आहे की ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावायची वेळ आलेली आहे आणि या वेळेला मी तुम्हाला जबाबदारीने सांगते की इथे महायुतीचे आमचे 5 उमेदवार उभे आहेत, 2 भारतीय जनता पार्टीचे आणि 3 शिवसेनेचे। लोकांच्या जनसेवेमध्ये सतत कार्यरत असणारे सर्वसामान्य लोकांना आम्ही तिकीटं दिलेली आहेत आणि त्यामुळे मला विश्वास आहे की या वेळेला आमच्या 5ही जागा निवडून येतील। तुम्हाला विश्वास आहे 5ही जागा निवडून येतील? कोणते मुद्दे तुम्ही लोकांसमोर घेऊन जातात? कारण गेली अनेक वर्ष आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेवर एक हाती सत्ता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची होती, त्यामुळे अर्थात यावेळी अनेक आव्हानं असतील। तुमच्या समोर नेमकी ते आव्हान? हे बरोबर तुम्ही बोललात की एक हाती सत्ता उद्धव ठाकरेंची होती। या उद्धव ठाकरेंनी या गिरणगाव हा आमचा जो परळ हा जो शिवडी विधानसभा आहे हा सगळा गिरणगाव आहे। कष्टकरी लोक या ठिकाणी राहतात। काय केलं यांच्यासाठी? काय केलं यांच्यासाठी त्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव आला होता की 500 चौरस फुटाच्या घरासाठी जो मालमत्ता कर आहे तो माफ केला पाहिजे। भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका होती की 700 ते 750 चौरस फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांचा तुम्ही मालमत्ता कर माफ करा। आयुक्तांची सुद्धा मंजुरी होती, पण उद्धव ठाकरेंनी ती फाईल पुढे राज्य सरकारकडे पाठवलीच नाही। ती जर पाठवली असती तर आज मुंबईकरांना किती फायदा झाला असता, पण तो यांनी होऊ दिला नाही। आता इथे आपण शिवडीचं जर आपण बोलू तर शिवडीमध्ये अभ्युदय नगर, जिजामाता नगर हे जे मोठमोठ्या वसाहती आहेत त्यांना पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत त्या होत्या। का तुम्हाला वाटत नाही की मराठी माणसाने 10 बाय 10च्या खुराड्यामध्ये खितपत पडलं पाहिजे? तुम्हाला असं वाटत नाही त्याने मोठ्या घरामध्ये गेलं पाहिजे? या वसाहती काही आजच्या नाही आहेत, गेली 40 वर्ष याच्यासाठी पाठपुरावा केला जातोय, पण कुठल्या बिल्डरला द्यायचं? या बिल्डरकडे